सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट तर पुढच्या 3 दिवसांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. यवतमाळमध्ये पावसाची जोरदार हजेरी. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू तर लागवड केलेल्या शेतकऱ्यांची दुबार पेरणीपासून सुटका. मालेगाव तालुक्यातील लखाणे परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. लखाणे गाव परिसरात सगळ्याच शेतांमध्ये पाणी साचलंय. अकोल्यातल्या एका शेतकऱ्यानं पेरणीसाठी भन्नाट तंत्रज्ञान वापरलंय. त्यानं थेट ऑटो पायलट ट्रॅक्टरद्वारे शेतामध्ये पेरणी करायला सुरुवात केली आहे. मोठी उमरगी भागातील राजू वरोकार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. वांग्याचं झाड तोडल्याच्या रागातून वयोवृद्ध शेतकऱ्याचे हातपाय बांधत बैलगाडीतून पीक सोसायटीत नेलं. जळगावच्या पडळसा गावातली घटना. या प्रकरणी पिता पुत्रावर गुन्हा दाखल. वर्धा जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी. पावसामुळे बियाण्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पुण्याच्या लोहगावमधील संदेश खांदवे यांच्या बैलजोडीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा बहुमान. कुटुंबियांमध्ये आनंद. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचं यंदाचं हे दुसरं वर्ष. राज्यातील 1000 दिंड्यांमधील 12,41,000 वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी होणार. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जुनी परंपरा असलेली संत सखाराम महाराज पालखी आज पंढरपूरसाठी प्रस्थान करणार. यंदा हे दिंडीचं 138वं वर्ष आहे. नाशिकमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सिन्नरच्या दिशेने रवाना होणार. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षकांना पेन्शन देणार. तर आदिवासी आश्रमशाळांची वेळ पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करणार. जळगावमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात एसटीच्या ताफ्यात नव्या 200 गाड्या दाखल होणार. एसटीच्या स्वमालकीच्या एकूण 2400 गाड्या खरेदी करण्याच्या महामंडळाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. रिक्षा चालकाचं उद्या राज्यभर आंदोलन. वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन. मानाच्या पालखी प्रमुखांना महापूजेदरम्यान बोलवण्याचा निर्णयच झाला नाही. मंदिर समितीच्या अध्यक्षांचं वक्तव्य. थेट मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला समितीचं आव्हान. जालन्यातील वडीगोद्रीमध्ये सरकारच्या 12 जणांच्या शिष्टमंडळानं घेतली ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची भेट. चर्चेनंतर हाके आणि वाघमारेंचं आंदोलन स्थगित. मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार. आम्ही आंदोलन स्थगित केलंय, थांबवलेलं नाही. हाकेंचं स्पष्टीकरण. सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा. ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार काठावर पास. हाकेंचं वक्तव्य. आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक. निश्चितच चांगला निर्णय येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केलाय. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपचारासाठी जालन्यातील खासगी रुग्णालयात दाखल. डॉक्टरांकडून दोन्ही उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी पूर्ण. हाकेंवर पुन्हा उपोषण करण्याची वेळ सरकारनं आणू नये. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. मराठा ओबीसी भांडण लावण्याचं कारस्थान आपण केलं नाही. पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता. त्यामुळे मराठा भटका विमुक्त यांना न्याय मिळाला पाहिजे. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. सरकार ओबीसी आणि मराठा बांधवांची फसवणूक करतंय. सुळेंचा भाजपवर आरोप. ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सुरू. तसंच पंकजा मुंडेंना काहींनी पाडण्याचं काम केलं. वडीगोद्रीतल्या आंदोलनात नवनाथ वाघमारेंचा आरोप. आम्ही कुणालाही धमक्या देत नाही आणि घाबरतही नाही. छगन भुजबळांचं जरांगेंना प्रत्युत्तर. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. पाठिंबा देतो. भुजबळांचं वक्तव्य. शक्तीपीठ महामार्गाविरोधात काँग्रेसनं काढलेल्या मोर्चात सहभागी होत खासदार धैर्यशील मानेंकडून सरकारला घरचा आहेर. परमेश्वराच्या नावावर कोणी नांगर फिरवत असेल तर त्याला देव देखील माफ करणार नाही. धैर्यशील मानेंचं वक्तव्य. गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन. खासदार विशाल पाटील यांच्यासह विश्वजित कदम आणि शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदार कार्यालयाचा ताबा देत नसल्यानं खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार यशोमती ठाकूर आक्रमक. कुलूप तोडून काँग्रेसनं कार्यालयाचा ताबा घेतला. प्रशासन दडपशाही करत असल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप.
अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर मंत्री चंद्रकांत पाटलांवर संतापल्या. खासदार कार्यालय का देत नाही म्हणून जाब विचारला. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर सुजय विखे ऍक्शन मोडमध्ये. साईबाबा मंदिरात बंदी करण्यात आलेल्या फूल आणि हार विक्रेत्यांशी संवाद साधला. लवकरच हा निर्णय मार्गी लावणार, सुजय विखेंचं आश्वासन. माहिती. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारामध्ये वाळू माफियांच्या 2 गटात राडा. भर दिवसा गोळीबार, 1 जण गंभीर जखमी. पूर्व वैमनस्यातून वाद झाल्याची माहिती. ऐन आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणीला प्रदूषणामुळे पुन्हा ठेस. जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह. आळंदी देवस्थानसह वारकरीही संतप्त. धुळ्यामध्ये पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचा आज शेवटचा दिवस. आज फक्त महिला उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडेल. जवळपास 500हून अधिक महिला उमेदवार चाचणी देणार. जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील 670 पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात. मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती. 14, 15 आणि 16 जुलै रोजी मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या 7 शहरांमध्ये परीक्षा होईल. आधी मजुरी, बियाणं महागली आहेत, त्यामध्ये सरकारनं पाणीपट्टीही वाढवली. शेतकऱ्यांना फटका बसला तर लोकसभा आणि विधानसभेत सत्ताधाऱ्यांनाही फटका बसेल. जळगावमधल्या शेतकऱ्याचा इशारा. पाणीपट्टी कमी करण्याची मागणी केली. गडचिरोलीतील नक्षली चळवळीचा म्होरक्या समजल्या जाणाऱ्या गिरधरनं पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण केलं. देवेंद्र फडणवीसांनी या दाम्पत्याला संविधानाची प्रत भेट दिली. शिवसेनेच्या नेत्या भावना गवळींचा वारकऱ्यांना भोजन वाढून सेवेत हातभार. शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखी दरम्यान सेवा केली. शिक्षकांचे प्रलंबित असलेले महत्त्वाचे 4 प्रश्न मार्गी लावा. शिक्षक तुमचे कायम गुलाम म्हणून राहतील. महायुतीचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांचं वादग्रस्त वक्तव्य. बारामतीच्या डोरलेवाडीत ओबीसी बांधवांचा रास्ता रोको. काळे झेंडे घेऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लावणाऱ्यांना विरोध केला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा धडगाव घाटात मालवाहक वाहनाला भीषण आग. आगीमध्ये वाहन जळून खाक. शेतकऱ्यांचे बैल भरून शहादाहून धडगावच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.